आपण ही थेट दृश्य पाहतोय जय जयवंती देशपांडे यांच्या घरी बंधू राज ठाकरे देखील आता सहपरिवार उपस्थित झालेले आहेत आणि आज ठाकरे बंधू भाऊबीजेच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत। भाऊबीजा सण एकत्र साजरा करणार आहेत। पासून खरं तर सगळेच एकत्र आहात। ॲब्सोल्युटली, पण काय सांगतो मी, तर आपण बघतोय की या ठिकाणी एकत्र सण साजरा करण्याचा उत्साह जो आहे तो अमित ठाकरे यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला बघायला मिळतोय आणि अर्थात उत्साह प्रत्येकाच्या मनामध्ये कायम आहे आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येतोय। वैदेही आपण पाहतोय की गेल्या तिसऱ्या महिन्यातली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही 9वी भेट आहे। त्यामुळे या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त होतोय, कारण की आता प्रत्येक शिवसैनिकाच्या, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात एकच प्रश्न उभा राहतोय की ही जी भेट होती ही आता कौटुंबिक भेट होतीये, मात्र ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार आहेत? आपण बघतोय की या ठिकाणी अमित ठाकरे उभे आहेत आणि सोबतच अभय देशपांडे जे जय जयवंती देशपांडे यांचे पती आहेत ते देखील त्यांना घेण्यासाठी, रिसीव्ह करण्यासाठी या ठिकाणी आलेले बघायला मिळाले होते। गळा भेट करून त्यांनी स्वागतही घेतलेलं आहे आणि आपण बघतोय की सहकुटुंब राज ठाकरे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांची पत्नी देखील या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील याच ठिकाणी येणार असल्याची सध्या माहिती देखील मिळत आहे। पण वैदेही आपण सगळ्यांचं लक्ष एकीकडे लागलेलं आहे की यांची युती कधी होणार, कारण की पुण्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर मनसे आणि शिवसेनेची युती जाहीर केलेली आहे, पण मुंबई पालिकेसाठी यांची युती होण्याची शक्यता आहे का? काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय की युती संदर्भात राजकीय घोषणा जी आहे ती कुठल्याही पद्धतीनं आता या ठिकाणी सध्या झालेली नाहीये। मात्र युती कधी होणार याची उत्सुकता ही प्रत्येकाच्या मनामध्ये कायम आहे, कारण राजकीय दृष्ट्या युती होणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण खाली जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना अजून कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण मिळत नाहीये। पण ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपूर्वी खरं तर एकमेकांचे परस्पर विरोधक राहिलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता ज्या पद्धतीनं एकत्र येताना बघायला मिळत आहेत, कौटुंबिक एकीकरण त्यांचं झालेलं बघायला मिळत आहे, त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील लवकरच हे एकत्र येतील अशी भावना खरं तर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आहे। मात्र त्याची कुठलीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये, त्याच्यामुळे ही घोषणा कधी होईल आणि त्यानंतर कशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काय नेमके आदेश या दोघांकडून येतील प्रत्यक्ष खरं तर प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी करताना बघायला मिळतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।